सबे सत्ता। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। अज्ञानाचा तिमिर हरुणी प्रज्ञेचा सूर्य उदेला। मैत्री आणि करुणेचा हा मार्ग जगाला गवसला। दुःखाचे हे बंधन तुटता चित्त जाहले पावन आता। कल्याणाचा मार्ग दाविती तथागतांची गाथा। भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता। सभी प्राणी मंगल लाभी हो सुखी सबे सत्ता। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। संसाराच्या या प्रवासात शील निरंतर राहो। पंचशीलाच्या आचरणाने जीवन मंगल होवो। राग द्वेष अनमोह नसावा निर्मळ राहो जनचित्ता। सदाचार नीतिमत्तेची प्रस्थापित होवो महत्ता। भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता। सभी प्राणी मंगल लाभी हो सुखी सबे सत्ता। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। निरोगी राहो तन मन हे आयुष्य लाभो उदंड। धम्म पथावर चालत राहता सुख लाभेल अखंड। समता आणि बंधुत्वाची जगती रुजावी ममता। सर्वांचे कल्याण साधण्या बुद्ध विचारांची सत्ता। भवतु सब मंगलम। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आपण पाहता आर.के. फटकर यूट्यूब चॅनल। आर.के. फटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। ब्रेक सावधान। भीम वंदना गीत शुरू करेंगे। शुरू कर। जय भीम जय भीम नाम विजय हे। सभी राम जी पिता सत्काळ कुळात तेजस चौदारे रत्न। ज्ञान सागरा वंदन तुझला चरणी नमवितो माता। तव समज ज्ञाना हो सुख प्राणिया दिला। सारे भक्त मधुरा जय भीम तारक तुम हो। उदरम रेयक जीवना जय रे बुद्ध रे भीम रे। जय जय भीम बुद्ध रे। आंबेडकर की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। तथागत भगवान
गौतम बुद्ध की जय। तथागत भगवान गौतम बुद्ध की जय। आणि संपन्न झालेला आहे आणि वंदनेचा दुसरा भाग आहे धम्मोपदेश. मित्रहो, वर्षवासाला सुरुवात झालेली आहे. आशा पौर्णिमेपासून या वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि ही वर्षवास अश्विन पौर्णिमेपर्यंत राहणार आहे. त्या राजगुलामधून जो आदेश आलेला आहे तो आदेश म्हणजे प्रवचन मालिका. प्रत्येक विहारामध्ये आपली प्रवचन मालिका झाली पाहिजे. या मालिकेचे एकूण 32 विषय आहेत आणि आजचा जो विषय आहे तो तथागताचा भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत या विषयावर भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्ह्याचे यशस्वी सचिव तथा नांदगाव तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय खंडारे सर या विषयाला आपलं धर्मोपदेश करतील अशी मी महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता राणी, माता भीमन या मानवांना त्या ठिकाणी अभिवादन करून आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्हा अध्यक्ष आमचे वंदनेचे प्रतिनिधी आदरणीय प्राध्यापक प्रतापजी बोरकर सर, अमरावती जिल्हा संघटक आदरणीय राजेंद्रजी भटकर सर, अमरावती जिल्हा कार्यालय सचिव आदरणीय राहुलजी शिंदे सर, अमरावती जिल्हा एसएनडी सचिव आदरणीय दास सर, महिला पदाधिकारी आणि या विहाराच्या सर्व महिला पदाधिकारी व पुरुष पदाधिकारी सर्वांना माझा क्रांतिकारी जय हिंद. जय. दरवर्षीप्रमाणे ज्या राजगुरातून जो आदेश येतो आणि त्या आदेशाचं पालन करत त्या ठिकाणी वर्षवास प्रवचन मालिका त्या ठिकाणी आयोजित केल्या जाते आणि वर्षवास प्रवचन मालिका राबवून आमच्या प्रत्येक विहारामध्ये जी वंदना घेतो त्या ठिकाणी जो विषय आला त्या विषयावर आम्ही ती प्रवचन मालिका आपल्यासमोर सादर करतो आणि आजचा विषय आहे भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत. भगवान बुद्ध काय म्हणतात? भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत सांगतो, ईश्वर सांभाळत नसून ती म्हणजे कर्म नियमाप्रमाणे सांभाळली जाते. पृथ्वीची नैतिक व्यवस्था चांगली असेल किंवा वाईट असेल तरी ती नैतिक व्यवस्था माणसावर ती सोपविलेली आहे. इतर कोणावरही नाही. पृथ्वीची नैतिक व्यवस्था जर चांगली असेल तर मनुष्य कुशल कर्म करतो आणि पृथ्वीची नैतिक व्यवस्था जर वाईट असेल तर मनुष्य अकुशल कर्म करतो. याचा अर्थ हा होईल. मग साधारण कर्म 2 प्रकारचे मानले जातात. एक म्हणजे कुशल कर्म आणि दुसरे म्हणजे अकुशल कर्म. मनुष्याकडून केले जाते ते कार्य आणि त्यापासून होणारा परिणाम म्हणजे त्याचा विकल्प शब्द सामान्यपणे देव, ईश्वर, आत्मा मानणारे लोक ब्राह्मी कर्मसिद्धांत आणि बौद्ध कर्मसिद्धांत एकच आहे असं मानतात. पण ब्राह्मणी कर्मसिद्धांत आणि बौद्ध कर्मसिद्धांत यामध्ये खूप तफावत आहे. कारण देव, ईश्वर, आत्मा याचे अस्तित्व नाकारतो. म्हणूनच या दोन्ही सिद्धांताचे परीक्षण करणे अत्यंत त्या ठिकाणी महत्वाचे आहे. कारण शब्दाचा किती सारखेपणा असला तरी बौद्ध कर्म सिद्धांत हा ब्राह्मणी कर्म सिद्धांतापेक्षा वेगळा मानला जातो. ब्राह्मणी कर्म सिद्धांत शरीर आणि आत्मा या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करतो असं ब्राह्मणी सिद्धांत सांगतो. पण बौद्ध सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व नाकारतो. परंतु ब्राह्मणी सिद्धांत बौद्ध सिद्धांताला लागू पडत नाही. त्यापेक्षा शाब्दिक मायाजवळापासून सावध राहा असं म्हणता येईल. खरं तर कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे असं मानणे म्हणजे धम्म. कारण या जगातील किंवा वातावरणात ग्रहगोलाच्या चलनावलनात जशी सुव्यवस्था आहे तशीच ती ऋतुचक्रामध्येही आहे. त्याप्रमाणे काही विशिष्ट व्यवस्थेप्रमाणे जसे
बी रोपट झाड आणि फुलं फळं आणि पुन्हा बीज निर्माण होते. याच व्यवस्थेला बौद्ध परिभाषेत नियम असे म्हणतात. अशाच प्रकारचा नैतिक कर्म समाजमध्येही आहे. तो कसा राखला जातो, तो कसा उत्पन्न होतो, या प्रश्नाचे उत्तर जे लोक देत ते जे लोक देव ईश्वर आत्मा यावर विश्वास ठेवतात त्याच्याकरिता कठीण नाही. कारण ते म्हणतात हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे व सर्व ईश्वर घडवून आणतो असे त्याचे मत आहे. कारण या सृष्टीचा कर्ता धारता ईश्वर आहे आणि तो भौतिक व नैतिक नियमाचा कर्ता आहे. त्यांच्या मते नैतिक नियम माणसाच्या भल्यासाठी असतात कारण ते ईश्वरी आज्ञा स्वरूप आहे असे मानतात. म्हणून आपल्याला ईश्वराची आज्ञा पाळणे क्रम प्राप्त आहे. हे मत ईश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यांचे आहे, पण हे मुळीच समाधानकारक नाही. यावर भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत सांगतो की सृष्टीची नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळत नसून ती म्हणजे कर्म नियमाप्रमाणे सांभाळली जाते. पृथ्वीची नैतिक व्यवस्था चांगली असेल किंवा वाईट असेल तर ती नैतिक व्यवस्था माणसावर सोपवली जाते, तर इतर कोणावरही नाही. कर्म करतो आणि पृथ्वीची नैतिक व्यवस्था जर वाईट असेल तर मनुष्य अकुशल कर्म करतो असा त्याचा अर्थ होईल. भगवान बुद्ध नुसते कर्म संबंधित बोलत नाही तर कर्म नियमात सुद्धा बोलतात. भगवान बुद्धाच्या कर्म नियमांच्या सिद्धांताचे मत असे की ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याचप्रमाणे कर्मामागून त्याचा विपाक होतो. हा सुद्धा एक नियम आहे. कुशल कर्माचा लाभ हा प्रत्येक कुशल कर्म करणाऱ्याला मिळतो आणि अकुशल कर्माचा परिणाम कोणाला टाळता येणे शक्य नाही होते आणि मानवता दुःखी होते. या सर्व गोष्टी विचारात घेतल्यानेच भगवान बुद्धाचा कर्म नियमाला किंवा कर्म सिद्धांताला बाधा येत नाही. व्यक्ती येतात आणि जातात पण मात्र सृष्टीची नैतिक व्यवस्था अप्रतिल चालू राहते. त्याचप्रमाणे व्यवस्था बनवणारा कर्म नियमही कायम राहतो. याच कारणास्तव इतर धर्मामध्ये जे स्थान ईश्वराला दिले ते स्थान भगवान बुद्धाच्या धर्मात नीतीला प्राप्त झाले. नैतिक व्यवस्था कशी राखली जाते या प्रश्नाला उत्तर म्हणून भगवान बुद्धांनी आपल्या कर्म सिद्धांतात मांडली. याची जाणीव काहींना आहे आणि काहींना नाही असं या कर्म सिद्धांतामध्ये या ठिकाणी सांगितलं. भगवान बुद्धांनी जो कर्म सिद्धांत जो सांगितला, भगवान बुद्धाने जे ज्ञान प्राप्त झाले त्या ज्ञानाचा प्रतीक म्हणून या ठिकाणी कर्म सिद्धांत आपल्यासमोर सादर केला. मी सर्वांना जय हिंद.